नमस्कार. आपण धुळकरवाडी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेच्या प्लॉटमध्ये आहोत. तर मामांच्याकडे आपण महेश माळी यांचे मामा, आपलं पूर्ण नाव सांगा साहेब. कुमार बसाप्पा माळी. कुमार माळी. तर यांच्या बागेची काय परिस्थिती होती अगोदर, ज्यावेळेला रणशिंगे सर तुमच्याकडे येणार होते त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? नाही लय फरक झाला. नाही, काय अडचण काय होती? महागामर होतं नाही मनीच साईज लय आता एक लेवल झाला. हां, म्हणजे तुमचे मनी आकार साधारण केवढा होता? एकदम लहान होता हो, हार्बरच्या ह्याच्यावर. हरभरे जेवढा. आता किती दिवस झाले ते रणशिंगे सरांचे तंत्रज्ञान जे वापरलं तुम्ही, त्याला वापरून किती दिवस झाले? या 25 दिवसामध्ये या बागेमध्ये तुम्हाला किंवा द्राक्षामध्ये काय बदल दिसतोय? लय चेंज झाला. किती बदल, म्हणजे हरभरे एवढा होता असं सांगताय तुम्ही, त्यामध्ये किती बदल आता झाले? बरेच निंबोळे झाले आता. म्हणजे दुप्पट तिप्पट तिप्पट झालंय. म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा रेशो वाढेल. आता झाडांमध्ये काय काय बदल वाटला? झाडं अगोदर कशी होती? पानाचे चेंज, आता पानाचे काळोखी आले. हा, काय काय जाणवतं? लय फरक वाटलाय आता. फरक वाटलाय. मग पुढच्या वर्षी आपण छाटणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत तंत्रज्ञान रणशिंगे सरांचं वापरणार का? हा, वापरूया ती. आता रिझल्ट ही वाटलं म्हणजे आता पुढचे वापरायला पाहिजे. कोणकोणते तुम्ही प्रोडक्ट यासाठी वापरलेत? अमृत आणि सॉल्किंग, आणखीन पेन्सिल. पेन्सिल. बरं, ठीक आहे. चला, ओके, धन्यवाद. थँक्यू.